देवीचा असं प्रत्येक देवतांचे वेगवेगळे भक्त मानले गेलेले आहेत आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या इच्छित कार्यातून म्हणा किंवा आपल्या आपल्या दररोजच्या ह्याच्यानुसार वेगवेगळ्या देवाची भक्ती करत असतो। जर जो महादेवाची भक्ती करतो, शिवाची भक्ती करतो, आता समजा त्याच्या याच्यामध्ये अडचणी येत आहे, त्याला मान सन्मान प्राप्त होत नाही आणि त्याला मान सन्मान प्राप्त होत नाही तर मग त्याला संतान संबंधी म्हणजे संततीही होत नाही, तर त्याला यासाठी अडचणी आहेत। यासाठी मग त्याला म्हणजे अडचणी येत आहे, त्याला प्राप्त होत नाही। हे प्राप्त होण्यासाठी त्यानं काय केलं पाहिजे? जर त्याला मान सन्मान आणि मान सन्मान मिळत नाहीये किंवा संततीही होत नाहीये, त्यांनी काय केलं पाहिजे? तर दररोज महादेवाला जाऊन इच्छित मनात कुठलीही शंका न ठेवता महादेवाला दररोज जाऊन 108 दिवस काय करायचं? तर गव्हाचे दाणे 108 गहू दाणे मोजून ठेवायचे आणि दररोज 108 गव्हाचे दाणे वाहायचे। असं महादेवाला अर्पण केल्यानंतर आणि आपल्या मनातील इच्छा तेवढं महादेवाला प्रार्थना करायची आणि असं केल्याच्या नंतर त्याला काय होणार? तर फक्त त्याला मान सन्मान आणि त्यानंतर मान सन्मान आणि संततीची प्राप्ती होते। आणि दुसरा मुद्दा महत्त्वाचा असा आहे की काय? तर दुसरा मुद्दा आता हे झालं, जर एखादं गरीब असेल, परिस्थिती गरीब असेल, पण तो शिवाचा असा कट्टर भक्त आहे, त्याला महादेवाशिवाय तो कुठल्याही देवाची भक्ती करत नाही, तर त्याला धनसंपदा मिळण्यासाठी तर काय केलं पाहिजे? त्याने महादेवाला दररोज जाऊन 108 तांदळाचे दाणे मोजून ठेवायचे रात्रीच्याला आणि सकाळी स्नान झाल्याच्या नंतर सुरुवात महादेवाला जाणे आणि महादेवाला जाऊन 108 तांदळाचे दाणे वाहायचे आणि आपली इच्छा मनातल्या मनात प्रार्थना करायची, हात जोडून अशी प्रार्थना करायची आणि 108 दाणे महादेवाला दररोज वाहायचे 108 दिवस, तर त्याला धनसंपदाची प्राप्ती होते। आणि त्याच्यानंतर जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये मंगल ग्रह दोष असेल तर त्यांनीही मंगळ ग्रहाची कुठलीच पूजा न करता जर महादेवाला 108 दिवस दररोज जाऊन जर त्याने मसूरची जी डाळ असते त्याचे 108 दाणे दररोज स्नान झाल्यानंतर जर वाहिले तर त्याला काय होतं? तर त्याला आहे की नाही, त्याला मंगळ ग्रह दोषाचं निवारण होतं। आणि त्यानंतर मनातील इच्छा आकांक्षा असते, त्यांनी काय करायचं? त्यांनी जे हिरवे मुगाची डाळ असती ते हिरव्या मुगाच्या डाळीचे 108 दाणे मोजून ठेवायचे आणि दररोज महादेवाला हिरव्या मुगाच्या डाळीचे दाणे जर वाहिले, जर मनातली इच्छा आकांक्षा आहे, मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी हिरव्या मुगाच्या डाळीचा प्रयत्न, पण जो शिवभक्त आहे, तुम्ही शिवाला सोडून इतर कुठल्याही देवाची भक्ती करत नसताल, त्यांनी हे जर केलं तर त्यांनाही फक्त आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होते। आणि हे झालं, आता जर माणूस आयुष्यामध्ये येऊन पाप मुद्दामून करत नाही, पण काही हातातून न जाणं चुकून घडलेले कर्म नष्ट करण्यासाठी त्यांनीही काय केलं पाहिजे? की बाबा त्यांनी महादेवाला दररोज जाऊन पांढरे तीळ जे असतात त्या पांढरे तिळाचे जे दाणे असतात, बारीक बारीक तीळ असतात, ते 108 मोजून ठेवायचे आणि सकाळी दररोज उठल्यानंतर 108 दिवस हे तीळ महादेवाला वाहायचे। दररोज 108 तीळ वाहिल्यानंतर 108 दिवसापर्यंत तुम्हाला पापातून मुक्ती भेटते। आणि हे महादेवासाठी, जो महादेवाचा भक्त आहे, शिवाचा भक्त आहे, अतिशय शिवाला बसतानी उठतानी झोपतानी जो शिवाला मानतो, त्यांनी हे कार्य जर केलं तर त्याच्यासाठी खूप चांगले या सर्व गोष्टींचा त्यासाठी मी वेगवेगळे पर्याय सांगितलेले आहेत आणि त्यांना या वेगवेगळ्या गोष्टीचा लाभ होणार। आणि त्यासाठी त्यांनी मनाभावातून अत्यंत मन एकाग्र करून ही गोष्ट केली। जेवढी तुमच्या श्रद्धा विश्वास देवावर असतो, जेवढी श्रद्धा ठेवून करसाल तेवढं तुमच्या कार्याला यश भेटते। आणि त्यासाठी महादेवाचं